नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणाला उसळला जनसागर। अकोल्यात भव्य धम्म सोहळा संपन्न। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे धागेदोरे अकोला जिल्ह्यापर्यंत, प्रवीण लोणकरला पुण्यातून अटक। अकोला अकोट रेल्वे ओव्हरब्रिजवर वाढली गर्दी, अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण? अकोला शहरातील रस्त्यावर जागोजागी वाढला कचरा, नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात। नवीन बस स्थानकात जागोजागी केले खोदकाम, नागरिक व प्रवासी झाले त्रस्त। आता सविस्तर बातम्या। आरक्षण हा राज्यघटनेचा गाभा आहे। शरीरातून हृदय काढलं तर आपण जगू शकत नाही, त्याचप्रमाणे आरक्षण ही एक व्यवस्था आहे। त्यात बंधुभाव, समता व स्वाभिमानाने जगण्याचे साधन आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले। ते भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अकोल्यात आयोजित 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात बोलत होते। काल अकोला क्रिकेट क्लब मैदानावर भव्य धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा पार पडला। यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सध्या SC, STचेच नाही तर OBCचे सुद्धा आरक्षण काढण्यात येत आहे। माणूस आरक्षणाशिवाय जिवंत राहू शकत नाही, तशी राज्यघटना सुद्धा आरक्षणाशिवाय राहू शकत नाही। आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याने येणारी निवडणूक देशात वैदिक हुकुमशाही येऊ पाहत होती, तिला भारतीय जनतेने थांबवले। त्यामुळे आता देशात संवैधानिक लोकशाहीच चालेल, वैदिक हुकुमशाही चालणार नाही, हा निर्णय जनतेने दिला। ज्यांना आरक्षण मिळाले त्यांनी एकत्र येण्याची गरज प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली। मागील 39 वर्षांपासून विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवशी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत अकोल्यात धम्म मेळावा साजरा करण्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे। यावेळी राज्यभरातील अनुयायी धम्म मेळाव्याला उपस्थित असतात। बौद्ध महासभेचे अध्यक्ष PJ वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर, रेखा ठाकूर, माजी आमदार नातिकुद्दीन खतीब, धैर्यवर्धन पुणकर, निलेश विश्वकर्मा, राजेंद्र पातोडे, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता आढाव, प्राध्यापक संतोष हुशे, बालमुकुंद भिरड, ज्ञानेश्वर सुलताने, प्रमोद देंडवे, शंकरराव इंगळे, राजकुमार दामोदर, धीरज इंगळे, श्रीकांत घोगरे, मेघा डोंगरे, निलेश देव, मझार खान, संतोष रहाटे, प्रभा शिरसाट, रिजवाना परवीन, शोभा शेळके, सुनील हटकर, मिलिंद इंगळे, अरुंधती शिरसाट, भंते बुद्धपालजी, प्रदीप वानखडे आदींनी विचार मांडले। माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे धागेदोरे अकोला जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत। या प्रकरणातील तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला पोलिसांनी रविवारी पुण्यातून अटक केली। प्रवीण हा शुभम लोणकरचा भाऊ आहे। हे दोघेही लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य असल्याची शंका आहे। प्रवीण व शुभम हे लोणकर बंधू अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याचे मूळ रहिवासी आहेत। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शुभम लोणकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती। त्यात त्यांनी ही हत्या लॉरेन्स बिश्नोई गँगने केल्याचे म्हटले होते। त्यानंतर पोलिसांनी लोणकर बंधूचा शोध सुरू केला। सूत्रांच्या माहितीनुसार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या षडयंत्रात शुभम लोणकरसह प्रवीण लोणकर देखील सामील होता। त्याने या प्रकरणातील आरोपी धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांना मदत केली होती। पोलिसांनी आतापर्यंत प्रवीण लोणकरसह तिघांना अटक केली आहे। आणखी दोघांचा शोध सुरू आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात शुभम लोणकर हा देखील आरोपी आहे। मुंबई क्राईम ब्रांचचे पथक त्याचा शोध घेत असल्याचे कळते। पुणे येथे प्रवीण लोणकरच्या दुकानाच्या बाजूला असलेल्या एका दुकानात धर्मराज कश्यप आणि शिवानंद काम करत होते। पोलिसांना संशय आहे की शिवानंद आणि धर्मराज कश्यप यांना मदत करण्यात लोणकर बंधूची महत्त्वाची भूमिका आहे। पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत। हमने शुभम लोणकर को 30 जनवरी को अटक किया था पुणे के वारजे नगर एरिया से।
शुभू लोनकर महाराष्ट्र नाम का जो फेसबुक पेज है उसकी एक पोस्ट इस समय वायरल हो रही है बाबा सिद्दीकी मर्डर के अनुषंगाने। उस पोस्ट को करने वाला क्या शुभम लोनकर है या उस पोस्ट के पीछे और कोई है, इस चीज का तपास मुंबई पुलिस की क्राइम ब्रांच कर रही है और उसके बारे में कोई भी खुलासा मुंबई पुलिस की क्राइम ब्रांच ही कर सकती है। जब हम लोगों को बाबा सिद्दीकी के मर्डर के बारे में इंफॉर्मेशन मिली तो हम लोगों ने खुद से इस गुन्हे के जो 10 आरोपी थे उनकी पूछताछ चालू करी। 10 में से 8 आरोपी जो अभी अकोट तालुका और अंजनगांव सुरजी तालुका अमरावती जिला के रहने वाले हैं, उनको अकोट शहर पुलिस स्टेशन बुलाकर उनके साथ पूछताछ का काम हमने चालू किया और वो काम अभी चालू है। जो बाकी 2 आरोपी हैं वो है शुभम रामेश्वर लोनकर और उसका सगा भाई प्रवीण रामेश्वर लोनकर। इनके घर पे हमारी पुलिस की टीमों ने कल रात चेक किया, घर पे ताला लगा हुआ था और ये लोग घर पे मिले नहीं। आजू बाजू के जो पड़ोसी हैं उनसे पूछताछ करने पे ये पता चला कि जून के पहले हफ्ते से ही ये लोग अकोट तालुका छोड़ के गए हुए हैं। अगर हम लोग की इंक्वायरी में हमें कोई भी ऐसी इंफॉर्मेशन मिलती है जो इस गुन्हे से संबंधित है, उस इंफॉर्मेशन को हम लोग जल्द से जल्द मुंबई की क्राइम ब्रांच को देंगे और उनके साथ सहकार्य करेंगे। धन्यवाद। अकोला शहरातून अकोटकडे रेल्वे स्थानकाच्या जवळ असणारा रेल्वे ओव्हरब्रिज हा ब्रिटिशकालीन असून पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पर्यायी पूल उभा करण्याची आवश्यकता असल्याची भावना शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। कारण दररोज या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे। अकोला शहरातून अकोटकडे जाणारी जड व हलक्या स्वरूपाची वाहने तसेच दर्यापूर अकोट फाईल भागाकडून शहरात दाखल होणाऱ्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रेल्वे ओव्हरब्रिजवर अनेकदा ट्रॅफिक जाम लागलेला असतो। त्यामुळे एकाच वेळी अनेक वाहनांच्या गर्दीमुळे या पुलावर एखादी अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण हा प्रश्न उभा राहतो। सोमवारी रेल्वे ओव्हरब्रिजवर मोठा ट्रॅफिक जाम लागला होता। यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणताही पोलीस अधिकारी उपस्थित नसल्याने ट्रॅफिक सुरळीत व्हायला बराच वेळ लागला। विशेष म्हणजे ट्रॅफिक समस्यांमुळे रुग्णवाहिका 15 ते 20 मिनिटे ट्रॅफिकमध्ये अडकली होती। रेल्वे ओव्हरब्रिजची सुरक्षितता लक्षात घेता या ब्रिजवर पडलेले खड्डे, अनेकदा होणारी ट्रॅफिक जाम यामुळे एखादी घटना घडल्यास किंवा रेल्वे ओव्हरब्रिज बंद पडल्यास मध्य प्रदेशला जाणारा मार्ग बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। अकोला शहरात अनेक ठिकाणी साचलेले पाणी, जागोजागी साचलेला कचरा, सांडपाण्याने वाहणारी गटारे आणि नाले यामुळे शहरात डासांची पैदास होण्यास पोषक वातावरण निर्माण होते। कचऱ्याची दिवसेंदिवस वाढणारी समस्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। अकोला शहरातील रस्त्यावर कचऱ्याचे वाढणारे ढीग डोकेदुखी ठरत आहे। शहराच्या विविध भागात नजर टाकली तर कचरा साचलेला दिसतो। महापालिकेची स्वच्छता यंत्रणा कार्यरत आहे, परंतु तरीही स्वच्छता का दिसत नाही हा प्रश्न नागरिकांना पडला आहे। नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ त्वरित थांबवावा अशी मागणी होत आहे। कचरा नियमित उचलला जावा यासाठी महापालिकेचे लाखो रुपये खर्च होतात, परंतु तरीही स्वच्छता दिसत नाही। शहर स्वच्छतेकडे सतत दुर्लक्ष दिसते। घंटा गाडी निघून गेल्यावर नागरिक घरासमोरच खुल्या भूखंडात कचरा टाकतात। काही गाळेधारक तर खाली उतरण्याचा त्रास नको म्हणून वरूनच कचरा फेकतात। त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरेल याचे भान राखले जात नाही। कृषीनगर, शासकीय दूध डेअरी समोर, न्यू तापडिया नगर, अकोट फाईल, लहान उमरी परिसर, जुने शहर भाजी बाजार, जनता भाजी बाजार परिसरात कचरा दिसतो। काही भागाला नव्याने डंपिंग ग्राउंडचे स्वरूप आलेले दिसते। याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे। अकोला शहरातील नवीन बस स्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने जागोजागी खोदकाम केले आहे। त्यामुळे रात्रीच्या वेळी या भागात अंधार असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। बस स्थानक परिसरात स्वच्छ व सुंदर बस स्थानक योजनेच्या माध्यमातून काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू असल्यामुळे जागोजागी खोदकाम केलेले आहे। त्यामुळे अंधारात प्रवाशांना बस शोधण्यासाठी जाताना त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे आगार व्यवस्थापकांनी त्वरित विद्युत रोषणाई करून प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे।
ज्या द्वारातून बसेस प्रवेश करतात त्या भागात सध्या कॉन्क्रिटीकरण करण्यात येत आहे, त्यामुळे वृद्ध महिलांना कसरत करावी लागत आहे, रात्री तर अक्षरशः चाचपडावे लागत आहे, अशी तक्रार प्रवासी करीत आहेत। विकास कामे झाली पाहिजे, परंतु पुरेसा उजेड राहील ही सोय करून देणे आवश्यक आहे। ज्या भागातून बसेस बाहेर पडतात तेथील कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे, तर दुसऱ्या बाजूचे काम प्रगतीपथावर आहे। पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना चांगल्या बसेस उपलब्ध करून द्याव्या, जेणेकरून प्रवास सुखाचा होईल, ही अपेक्षा देखील प्रवासी व्यक्त करीत आहेत। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। माझं MBA झालेलं आहे, तरी पण मी मार्केटिंग करतो। दिस इज द ट्रूथ। एज्युकेशन घेऊन समोर गेलेला नाही आहे माणूस। नर्सरीची फीस काय आहे सर? 50,000 रुपये फीस आहे। मग लहान लहान माणसांनी, गरीब माणसांनी काय करावंय? लोग ये देखते कि आमदार कौन सा अच्छा है, इसको देना, लेकिन क्या पब्लिक की जातिवाद करेंगे तो फिर तो आ नहीं हो, जातिवाद पे आ रहा हो। आता 1 महिनाभर माग नळ नव्हते, तर हे रेल्वेचं पाणी आणून पेत जावं, कोणी हापशीचं पेत जाय, खारट पाणी निवारा उत्पन्न होतात ना। आमदार खासदार हे कशासाठी आहे? त्याच्यापेक्षा मागून येणारे तालुके सुधारू राहिले, तिकडे कारंजा सुधारला, मानोरा सुधारला, मंगरुळ सुधारला, मूर्तिजापूर आहे तसा आहे। 15-16 वर्ष झालेले आहे, आमदारने काय केलं नहीं। कुछ भी करा रहा उसने 15-16 साल देखने को आम आदमी को मिलने को भी नहीं आया यहाँ पर। वो कचरा कितना पड़ा हुआ रोड पर, जगह जगह पर रोड पर कचरा पड़ा हुआ। लोकशाहीचा जागर फक्त आणि फक्त RRC न्यूजवर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत सफाई कामगार सचिन कांतीलाल चावरे यांनी राज्य सेवा हक्क आयोग अमरावती यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जाची दखल घेत राज्य सेवा हक्क आयोगाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्रव्यवहार करीत सचिन चावरे यांच्या प्रकरणात कारवाई करण्याचे कळविले आहे। 30 मे 2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे कार्यरत असलेले सफाई कामगार सचिन कांतीलाल चावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती। या घटनेची तक्रार सचिन कांतीलाल चावरे यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये केली होती, परंतु याबाबत पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे संबंधित आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली होती। सदर घटनेला 4 वर्षे झाले असून अद्याप संबंधित आरोपीवर कुठलीही कारवाई न झाल्याने राज्य सेवा हक्क आयोग अमरावती यांच्याकडे अर्ज सादर केला। सदर अर्जाचा पाठपुरावा झाल्यानंतर राज्य सेवा हक्क आयोगाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे कार्यरत असलेले सफाई कामगार सचिन कांतीलाल चावरे यांच्या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची कळविले आहे। याबाबत आज सचिन चावरे यांनी पुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे निवेदन सादर करीत त्यांच्यावर हल्ला करणारे व त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे। याबाबत सचिन चावरे यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली। मी सचिन कांतीलाल चावरे, सफाई कर्मचारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला, 30/5/2020 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे माझ्यावरती जातीवादातून प्राणघातक हमला झाला होता। या घटनेची सिटी कोतवाली अकोला पोलीस स्टेशनमध्ये मी तक्रार केली होती। आरोपीवर गुन्हा दाखल करून ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि 307 अनुसार गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करा। माझ्या या कारवाईला अजूनही आरोपीवरती कारवाई केली गेली नसून मी सातत्याने आमदार असो, खासदार असो, या सर्व लोकांना मी आजवर निवेदन दिलेलं आहे आणि घटनेच्या दिवशीपासून मी माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि SP साहेबांना निवेदन देतो। अशा असताना सुद्धा मला न्याय मिळाला नाही। 8 दिवसापूर्वी माननीय न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे मेहरबान भूषणजी गवई साहेब हे अकोलामध्ये आले असताना मी त्यांना सुद्धा माझं निवेदन दिला आणि मला न्याय मिळण्याकरता आता हा पत्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या नुसार अकोलाच्या जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना आलेला आहे। हा पत्र त्यांना आल्यानंतरही मी माझा अर्ज लावून हा पत्र जोडून आज पुनश्च SP कार्यालयामध्ये
हा पत्र दिला आहे आणि मला न्याय मिळणार अशी मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवरात्रोत्सवाची सांगता विजयादशमीला झाली, परंतु परंपरेनुसार अकोला शहरातील दुर्गा देवीचे विसर्जन करण्यात येते. सोमवारी शहराच्या विविध भागातील देवींना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निरोप दिला. मंगलवाद्यांचा गजर, गुलालाची उधळण करण्यात आली. डोंगर गरजला, आंबेचा डोंगर गरजला अशा भक्तिगीतांची साथ होती. शहरातील काही देवींचे विजयादशमीला विसर्जन करण्यात येते. काही मंडळांनी रविवारी तर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जागेश्वरी नवदुर्गा उत्सव मंडळ, खोलेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळ, धान्य बाजार नवदुर्गा उत्सव मंडळासह अन्य मंडळांनी देवींचे विसर्जन केले. अजूनही काही मंडळांच्या देवी मंडपात आहेत. 1-2 दिवसात देवीचे विसर्जन करण्यात येईल अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दुर्गा देवींना विसर्जनासाठी नेतांना शोभायात्रा काढण्यात आली. गांधीग्राम, बाळापूर बायपास, रामतीर्थ या ठिकाणी दुर्गादेवीचे विसर्जन करतात. बागेतील देवी समोर काही मंडळे दुर्गादेवी आणतात. देवींची भेट घडवण्याची परंपरा आहे. अतिशय उल्हास व श्रद्धेने दुर्गादेवी उत्सव साजरा करण्यात आला. मंडळांचे कार्यकर्ते 10 दिवस पावित्र्य जपतात. काही ठिकाणी गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्सव शांततेत पार पडावा म्हणून पोलीस बंदोबस्त होता. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला साथ देऊन उत्सव साजरा केला. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात नायलॉन मांजामुळे गळा कापल्याने 8 जण गंभीर जखमी झालेत. त्यामुळे मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी पोलिसांना केली आहे. नायलॉन मांजा प्रतिबंधित असतानाही अनेक ठिकाणी तो सहज उपलब्ध होतो. यामुळे नायलॉन मांजाच्या वापरामुळे 8 जणांचा गळा कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील सर्व जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला आणि वाशिम येथे रेफर करण्यात आले होते. नायलॉन मांजा फक्त पतंगबाजी करणाऱ्यांवरच घातक नव्हे तर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांवर सुद्धा जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी नागरिकांनी पोलिसांना कारवाईच्या मागणीसाठी निवेदन दिले आहे. त्यामुळे लवकरात लवकर नायलॉन मांजाच्या विक्री आणि वापरावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अरे तुम्ही महागाई कंट्रोल करा, देशाची आम जनतेचा प्रश्न सोडवा. बाहेरच्या देशाचं पाठ बसलं ना, आपल्या देशात काय होऊन राहिलं. ज्यांना स्वातंत्र्य दिलं ते बिचारे रडत असतील आपल्याला स्वातंत्र्य देऊन. काय यांच्या हातात दिलं अशांच्या फक्त खुर्चीसाठी भांडणं. नाही, संडास नाही, घरकुल नाही आणि मोठमोठ्या बिल्डिंग वाल्याला घरकुल मिळालेलं आहे. मी शेवटी त्रासलो आणि आत्महत्या करण्याच्या फिक्रीत तर असे ऑटो आणि हे ते सारे कागद जमा करून राहिली. तो सरपंच म्हणते आता नाही भेट, म्हणते दिवाळी झाल्यावर दिन. मग 10 वर्ष झाले मी हिंडून राहिली. माझ्या सारे बेवडे बावडे लेकरा 2 पोरं. सबसे बड़ी समस्या मुर्दों में पानी के 22 दिन के बाद में पानी आया. पानी आने के बाद में हमने ऐसे चामड़ों कीड़े निकाल के वो उबाल के पानी पीना पड़ा हमको. लेकिन पानी की समस्या आज तक कोई हल नहीं कर पाया. भावी आमदार कसे असावे? हरीश पिंपळे सारखे. पुष्कळ विकास झालेला आहे. कोण म्हणते विकास नाही झाला? पाण्याची समस्या तर पूर्ण भारताची आहे ना. आज तुम्ही 1500 रुपये देऊन राहिले, खुले आमचं वोट मागून राहिले. तुम्ही डायरेक्ट म्हणता आम्हाला निवडून द्या, आम्ही नंतर तुम्हाला योजना चालू करून देऊ. काय हे खुले आम पैसे देऊन वोट मागणं चालू आहे ना. लोकशाहीचा जागर, फक्त आणि फक्त RRC न्यूजवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील नळगंगा धरण 100% भरले आहे. तसेच या धरण प्रकल्पामधून सध्या 1950 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असलेल्या नळगंगा नदीकाठच्या गावासह शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी SP पाटील यांनी दिली. सतत कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये पाणी येण्याचा ओघ सुरू आहे. यामुळे धरणात पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने नळगंगा धरणाचे अगोदर 3 दरवाजे व नंतर 11 वक्र दरवाजे उघडले असून यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात कालव्याद्वारे नळगंगा नदीतून सोडण्यात आले आहे. यामुळे मोताळा मलकापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांसह शेतातील पिकांना फटका बसला आहे. आज रात्री आम्ही 8:30 वाजेपासून
सुरुवातीला 3 गेट, नंतर 2 गेट, नंतर अजून 2 गेट आणि नंतर 4 गेट, असे 11 गेट ओपन केलेले आहे सकाळपर्यंत. आता सध्या 1 फुटाने विसर्ग सुरू आहे. साधारणतः 254 क्युबिक मीटर पर सेकंद सध्या सुरू आहे आणि पाण्याची लेवल स्टेडी आहे. आता म्हणजे येणारा इनफ्लो आणि सोडलेलं पाणी हे जवळपास बरोबर आहे. आता आम्ही 100 ची लेवल आल्यानंतर गेट क्रमाक्रमानं कमी करू किंवा गरज पडली तर बंद करू, मागचा येवा पाहून. नागरिकांना वेळोवेळी सतर्क केलेलेच आहे. तहसीलदार, मलकापूर, SDO, पोलीस स्टेशन सगळ्यांना आम्ही वेळोवेळी मेसेज पाठवतो आहे. जेव्हा गेट सोडतो आहे, गेटची उंची वाढवतो आहे, तेव्हा आम्ही वेळोवेळी रात्रभरापासून त्यांना अलर्ट केलेलेच आहे. आणि नदीकाठचे जे लोक आहे तर त्यांनी आपलं सतर्क राहावं, आपलं सामान वगैरे उंच ठिकाणी नेऊन ठेवावं, असं आवाहन मी करतो आणि केलेलंच आहे अगोदरही. बुलढाणा क्रीडा संकुल येथे आज विभागीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी 5 जिल्ह्यातील शेकडो स्पर्धक उपस्थित होते, पण या स्पर्धकांना आयोजकांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला. बुलढाणा येथे रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने विभागीय क्रीडा स्पर्धांना फटका बसला. शेकडो विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी विभागीय क्रीडा स्पर्धा होत्या. ज्या क्रीडा संकुलातील हॉलमध्ये चेस विभागीय स्पर्धा होती तिथे सर्वत्र पाणी साचले होते. ते पाणी क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पहिले काढावे लागले. सकाळी 9 वाजतापासून आलेल्या विद्यार्थ्यांना दुपारी 12 वाजेपर्यंत मॅचेस सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पालक, कोचेस यांना ताटकळत बसावे लागले. विद्यार्थ्यांसोबत आलेले कोचेस, पालक यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागला. सकाळी पहिले 9 वाजता विद्यार्थी आले होते आणि 10:30 वाजता विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजक, क्रीडा अधिकारी आले. त्यानंतर दुपारी 12:30च्या सुमारास बुद्धिबळाची विभागीय स्पर्धा सुरू झाली. महान येथे बकऱ्या चोर सक्रिय झाले असून दिवसेंदिवस होत असलेली बकऱ्यांची चोरी पाहता पशुपालकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे त्वरित चोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महान येथील मोबिन खान, बादशाह खान व मोहम्मद फैजान व मोहम्मद निजाम यांच्या मालकीच्या बकऱ्या 9 ऑक्टोबर रोजी लखानी नगर येथून अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. त्यामुळे सदर बकऱ्या मालक आर्थिक संकटात सापडले आहेत. बकऱ्याच्या सहाय्यातून अनेक नागरिक आपले छोटे मोठे घरगुती व्यवसाय चालवतात, परंतु चोरट्यांच्या या कृतीमुळे नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. याबाबत संबंधितांनी महान पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली असून सदर तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी होत आहे. बकऱ्या चोरट्यांची मुसक्या ओढण्याची मागणी महानवासी करीत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणाला उसळला जनसागर. अकोल्यात भव्य धम्म सोहळा संपन्न. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे धागेदोरे अकोला जिल्ह्यापर्यंत. प्रवीण लोणकरला पुण्यातून अटक. अकोला अकोट रेल्वे ओव्हरब्रिजवर वाढली गर्दी. अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण? अकोला शहरातील रस्त्यावर जागोजागी वाढला कचरा. नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात. नवीन बस स्थानकात जागोजागी केले खोदकाम. नागरिक व प्रवासी झाले त्रस्त. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.